इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास, वेगवान आणि शाश्वत विकास घडत राहावा. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू असलेले सर्व महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पूर्ण व्हावेत, तसेच राज्यातील जनतेचे कल्याण साध्य व्हावे या उदात्त भावनेतून आज माननीय महापौर सौ हिमगौरीताई आहेराडके यांनी जागृत देवस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजांच्या चरणी विशेष रुद्रपूजा, महाअभिषेक आणि प्रार्थना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या धार्मिक विधीमध्ये त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, निरोगी दीर्घायुष्यासाठी तसेच जनसेवेची त्यांची ऊर्जा आणि कार्यक्षमता अखंड राहावी अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी श्री किशोर शास्त्री पाटणकर, केदार पाटणकर, शशांक कुलकर्णी, आनंद ओढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न झाला. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना यश लाभावे, राज्य समृद्धी, सुशासन आणि प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे यासाठी भगवान त्र्यंबक राजाकडे साकडे घालण्यात आले. त्र्यंबक राजाकडे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या पूर्ण प्रवासासाठी, त्यांची कीर्ती वाढवावी, ते अजून यशस्वी व्हावे यासाठी खरं तर सर्व लाडक्या बहिणींतर्फे आम्ही सगळे नतमस्तक होऊन त्यांच्यापर्यंत, त्र्यंबक राजांपर्यंत प्रार्थना केली आहे मनोभावे की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण देवाचं दर्शन घेतो. आपल्या सगळ्या परिवारातर्फे, म्हणून नाशिकच्या परिवारातर्फे प्रथम नागरिक म्हणून मी ही प्रार्थना त्र्यंबक राजा चरणी अर्पली आहे. आज आपल्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके यांनी आज त्र्यंबकेश्वरी येऊन रुद्राभिषेक केला आणि त्या अभिषेकाच्या निमित्ताने आम्ही देखील इथल्या ब्रह्मवृंदांनी त्र्यंबक राजाचरणी ही प्रार्थना केली की आपल्या मुख्यमंत्र्यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांचं जे काही कार्य आपल्या राज्यासाठी चालू आहे तर ते कार्य करण्यासाठी त्यांना अजून उत्तरोत्तर पाठबळ मिळो ही प्रार्थना आज आम्ही त्र्यंबक राजाचरणी केली. या प्रसंगी त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुरोहित संघाचे अध्यक्ष महंत वेदपाटी ब्राह्मण पुजारी, मंदिर प्रशासनाचे मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. सगळ्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी अर्चक श्री किशोर शास्त्री पाटणकर, श्री केदार पाटण, श्री शशांक कुलकर्णी, श्री आनंद ओढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी संपन्न झाला. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.